आणि आता थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला अधिकची माहिती देतील। अजित, मगाशी शमशुद्दीन मुश्रीफ यांच्याशी संवाद साधला, ते असं म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात ऑडिओ क्लिप्स होत्या, व्हिडिओ होत्या, मात्र हे सगळे पुरावे असताना देखील हे पुरावे कोर्टाने ग्राह्य धरले नाहीत का? याबद्दल देखील कोर्टाने त्यांचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। ज्यावेळी ह्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप कोर्टामध्ये सादर केल्या गेल्या त्यावेळी त्या प्ले झाल्या नाही, त्यांच्यामधून आवाज आला नाही, व्हिडिओ दिसले नाही आणि ज्या व्हिडिओ ऑडिओ जे जप्त केले होते, हे व्हिडिओ ऑडिओ जप्त करताना ज्या प्रोसेस पूर्ण करायची होती ती प्रोसेस पंचनाम्याची पूर्ण केली गेली नव्हती आणि त्यामुळेच हे पुरावे जे आहेत ते कोर्टाने ग्राह्य धरले नाही आणि कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। मी आता न्यायालयाच्या मागच्या गेटला आहे, पोलिसांची हालचाल तुम्ही पाहू शकता की इथून साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहित हे दोघंही इथून आतमध्ये गेले होते आणि इथून ते बाहेर येतील अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। हे प्रकरण वेगळं आहे, याचं कारण असं, आता निकाल जरी लागलेला असला तरी याच्यामध्ये दोन सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, एक कर्नल आहे आणि एक मेजर आहे आणि यामुळेच वरिष्ठ अधिकारी इतर सैन्याचे जे आहेत ते देखील इथं आलेले आहेत आणि आतली प्रोसेस जी आहे ती कंप्लीट केली जाते। कारण का जरी कर्नल पुरोहित यांच्यावरती आरोप होते, 17 वर्षापासून त्यांच्यावरती खटला सुरू होता, ते जेलमध्ये होते, असं असलं तरी पूर्णपणे ते सैन्य दलाच्या अधिकारामध्ये येत असल्यामुळे त्यांची पुढची कार्यवाही काय करायची, त्यांना पुढे ठेवायचं, हे सगळं त्यावेळी सैन्य दलाने कोर्टाच्या आदेशानुसार ताब्यात घेतलं होतं आणि ठरवलं होतं आणि आजही तीच प्रक्रिया आहे। सुरुवातीला आम्ही जेव्हा आपण पाहिलं असेल इथं की जवळपास 5 ते 6 गाड्या सैन्य दलाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि सैन्य दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत, जवान जे आहेत ते देखील आतमध्ये गेलेले आहेत। प्रोसेस कंप्लीट असते, निकाल दिला म्हणजे हा सगळं प्रकरण संपत नाही। निकालानंतर जे आरोपी आहेत त्या आरोपींकडून प्रतिज्ञापत्र घेतलं जातं की जरी निकाल लागलेला असला तरी या निकालाला आणखीन वरच्या वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल, वरिष्ठ न्यायालयामध्ये याला अपील केलं जाईल। यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होईपर्यंत किंवा पूर्णपणे निकाल येईपर्यंत आरोपींनी कोर्टाच्या परवानगीनुसार किंवा तपास यंत्रणा जे आहेत त्यांच्या परवानगीनुसार कुठेही जायचं नसतं आणि जरी गेले तरी त्यांना ते इन्फॉर्म करायचं असतं। या आरोपींवरती इतके गंभीर गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे यांना भारताबाहेर जाण्याकरता देखील मनाई करण्यात आली होती। ती सगळी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार कागदपत्र जी आहे ती कोर्टातून घेतली जातील, ऑर्डर्स घेतले जातील, त्यांना बाहेर जाण्याची मुभा आहे अशा पद्धतीचे ऑर्डर्स घेतले जातील आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन एक रीतसर एक डॉजर तयार होईल, एक पूर्णपणे प्रतिज्ञापत्र तयार होईल, त्यावरती कोर्टाची मोहर लागेल, प्रत्येक आरोपीला ती दिली जाईल आणि त्यानंतर आरोपी जे आहेत ते बाहेर पडतील। ही संपूर्ण प्रक्रिया असते। विलास, आणखीन आपण जर पाहिलं असेल तर आवारामध्ये मी तुला दाखवतो की कशा पद्धतीने आर्मीच्या गाड्या उभ्या आहेत, आर्मीच्या जवानांचा वावर जो इथे थोड्या वेळापूर्वी होत होता आता सगळे आतमध्ये गेलेले आहेत। कारण का हे एक कर्नल आणि एक मेजर असे दोन मोठे अधिकारी जे आहेत या कोर्टामध्ये या निकालामध्ये होते, या फैसल्यामध्ये होते आणि त्यामुळेच ही सगळी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमध्ये या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे। जे सर्विंग ऑफिसर आत्ता आहेत, ज्यांच्या अंडर किंवा ज्यांच्या अधिकारामध्ये कर्नल पुरोहित आणि मेजर रमेश उपाध्याय येतात, हे अधिकारी देखील इकडे आलेले आहेत। कारण का ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या ताब्यात आता म्हणता येणार नाही पण त्यांच्या स्वाधीन त्यांना केलं जाईल आणि पुढची त्यांची सैन्य दलामधली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून त्यांना तिथं कशा रीतीनं पुन्हा रुजू केलं जातं का किंवा या आधारे पुन्हा आतमध्ये काही बेंच बसतात कारण तिथून मग पुढे कोर्टाची म्हणजे जी सैन्य दलाची एक वेगळी प्रक्रिया असते ती पूर्ण करून यांना जर निर्दोष सोडलेला आहे मग त्यांना कसं काय तिथे कंपन्सेट केलं जाईल किंवा त्यांना पदोन्नती कशी दिली जाईल किंवा त्यांचा संपूर्ण कार्यकाळ जो आहे तो कसा मोजला जाईल यावर देखील आता एक समिती बसून तिथून पुढे होईल। पण जे आरोपी आहेत, आरोपी आतमध्ये त्यांची प्रक्रिया पूर्ण करतायत, त्यांना तिथं त्यांचे वर्तमान पत्ते किंवा ते कुठे जाणार आहेत तिथले पत्ते असतील, नातेवाईकांचे पत्ते असतील, त्यांचे फोन नंबर असतील, या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ते पूर्ण करावं लागतात। त्यामुळे निकाल लागल्यानंतर देखील अजूनही आरोपी आतमध्ये आहेत, त्यांना संपूर्ण निकालाची प्रत जी आहे 1000 पानांची संपूर्ण प्रत आहे ती प्रत आरोपींना घ्यावी लागते। कारण का ज्या वेळेस त्यांना कुठे जायचं असेल किंवा कुठे सरकारी अडथळा येत असेल, कारण का एखाद्यावरती गंभीर गुन्हे म्हणजे 120B म्हणजे कट कारस्थान रचणे, देशविघातक कृत्य करणे, UAP ॲक्ट आहे, वेगवेगळे महत्त्वाचे ॲक्ट आहेत, स्फोटके बाळगणे, स्फोटके त्या ठिकाणी ठेवणे, स्फोट करणे, जीवितहानी होणे, एखाद्या व्यक्तीला जखमी होणे, सरकार देशविघातक कृत्य करणे, असे असंख्य मोठमोठे आरोप होते। त्यामुळे कुठल्या सरकारी प्रक्रियेमध्ये त्यांना भविष्यात भाग येत असेल तर आम्ही त्यातून दोषमुक्त आहोत
आम्हाला या न्यायालयाने हे निर्णय दिलेला आहे, त्याची ही प्रत आहे, त्याचं हे प्रमाणपत्र आहे, हे सगळं घेऊन त्यांना बाहेर पडावं लागणार आणि त्यानंतर ते आरोपीचे विलास बाहेर पडतील. पण अजित, एक मुद्दा या सगळ्यातला आहे, तुम्ही सगळं आज जी सुनावणी असेल सगळं बघितलेलं आहे, कुठले असले महत्वाचे मुद्दे होते ज्या मुद्द्यांच्या आधारे या आरोपींची ही निर्दोष सुटका झाली असं तुम्हाला वाटतं? त्रुटी कुठल्या होत्या? त्रुटी म्हणजे विलास सर्वात आधी न्यायालयाने ज्या गोष्टीवर बोट ठेवलं तो होता स्पॉट पंचनामा. स्पॉट पंचनामा म्हणजे घटना घडल्यानंतर तपास यंत्रणा घटनास्थळी येतात, तिथं काय काय घडलेलं आहे त्याचे साक्षी पुरावे जे आहेत ते सगळ्याची नोंद करतात, पुरावे गोळा करतात, तिथे जे साक्षीदार आहेत त्यांची नावं घेतात, त्यांचे जबाब घेतात. हे सगळी जी महत्त्वाची म्हणजे एखाद्या प्रकरणाचा खटला सुरू करायचा असेल, एखादं प्रकरण जे आहे ते जर कोर्टामध्ये चालत असेल तर त्याकरता लागतो पंचनामा. आणि त्याच गोष्टीवरती सुरुवातीला न्यायालयाने भाष्य केलं होतं. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं की जो स्पॉट पंचनामा केला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, तांत्रिक पुरावे गोळा केले गेले त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, जे घटनास्थळावरून जे ठसे सापडले त्या ठशांपैकी हे जे आरोपी आहेत या कोणत्याही आरोपींचे ठसे जे आहेत ते मॅच झाले नाही, तसा FSL रिपोर्ट आहे. यानंतर जी दुचाकी होती ती दुचाकी नेमकी कोणाची आहे, साध्वी प्रज्ञा सिंग यांची असा आरोप केला गेला होता. ती दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंग यांची आहे, त्यांनी ती बाळगली होती, त्यांच्याकडे ती होती असं सरकारी आणि तपास यंत्रणा जे आहे ते कुठेही प्रूव्ह करू शकलं नाही, कुठेही सिद्ध करू शकलं नाही, तसे पुरावे ते कोर्टामध्ये देऊ शकले नाही. याचबरोबरीनं कर्नल पुरोहित यांनी जे RDX आणलं होतं त्यांच्यावर आरोप केला गेला होता की सैन्य दल जेव्हा वेगवेगळ्या कारवायांमध्ये जे RDX जप्त करतं ते जप्त केलेलं RDX त्यांनी या ब्लास्टमध्ये वापरलं होतं. गाडी कुठे ठेवायची, गाडी कशी असेल, तिथं कोण जाईल, ती गाडी कशी ठेवली जाईल, बॉम्ब कसा बनवायचा, यामध्ये रमेश उपाध्याय, त्यानंतर धर त्रिवेदी, चतुर्वेदी, सुधाकर चतुर्वेदी यांची नावं पुढे केली गेली होती. आणि मस्जिदच्या बाहेरच तिथं ब्लास्ट केला जावा किंवा जो इथं ठीक आहे.